ओला कोण होतो? ओला झालो समर्थन दिदीन गेलो ओला सोबत. मोरेला हे वयन येऊन पुरं गेला नाला पाहिले काय आपलं घर ना. आज खामगाव तालुक्यातील पिंपरी गवळीसह पिंपराळा, कोलरी, आवार, त्यानंतर तिन्ही महादेव, नांगापूर इत्यादी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पूर्ण शेतीचं नुकसान झालेलं आहे. आता आपण एक शेतात एक जे बागायती शेत आहे, सोयाबीन उगवलेलं होतं, यामध्ये आपण पाहू शकता पूर्ण खरडून गेलेलं आहे शेत आणि हे पूर्ण शेतात पाणी थांबलेलं आहे. तेवढंच नाही तर इथं विहीर सुद्धा होते, विहीर सुद्धा बुजलेली आहे. असंच पूर्ण जे नदीकाठचे जे शेत आहेत पूर्ण भस्मसात झालेले आहे, पूर्ण पाईप वाहून गेलेले आहेत, पूर्ण नाही तर ठिबक सिंचन वाहून गेलेलं आहे. तेवढंच नाही तर सोयाबीनचं नुकसान झालं, त्याच्याबरोबर पूर्ण जो गाळ असते शेताला तो पूर्ण वाहून गेलेला आहे. त्याचबरोबर गावाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, गावात पाणी घुसलेलं आहे. आम्हाला जेवढं समजते समजा 35 आमचं जे वय आहे तेव्हापासून आतापर्यंत एवढा पाऊस झालेला नाही. बहुतेक बऱ्याच जणांचा अंदाज आहे की ढगफुटीमुळे झाले असणार. तात्काळ समजा आमचे जे केंद्रीय मंत्री आहेत पत्राप जाधव साहेब यांनी सुद्धा ETO साहेबांना कॉल केला होता. त्यानंतर आपल्या मतदारसंघाचे आमदार आगादा फुंडकर सुद्धा पूर्ण स्टॉप घेऊन ETO साहेब, तहसीलदार साहेब, MSCBचे अधिकारी सर्व आले, पाहणी केली. कोलोरीमध्ये सुद्धा पाहणी केली. तिथं जे लोक अटकले होते त्यांना रेस्क्यू केलं. 8-10 लोक होते ते त्यांना बाहेर काढलं. बुलढाण्याची टीम आली होती. त्यानंतर पिंपरी गवळीमध्ये सुद्धा आले, पाहणी केलेली आहे आणि गावामध्ये आता जे गावाची पडझड झाली आहे त्याची सर्वे चालू आहे. त्यानंतर समजा केंद्रीय मंत्री प्रताप जाधव साहेबांनी सुद्धा आदेश दिलेले आहे. कलेक्टर साहेबांसोबत सुद्धा बोललेलं झालं आहे की ज्याची समजा शेतकऱ्याचे नुकसान झालं असेल तात्काळ पंचनामे करा व लवकरात आपण सरकारकडून मदत देणार आहे. पिंपरी गवळी गावामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे हे पूर्ण शेतामध्ये असं पाणी साचलेलं आहे. हेच नाही, एवढंच नाही तर शेतकऱ्यांचे स्प्रिंकलर पाईप, ठिबक सिंचन पूर्ण वाहून गेलेलं आहे. विहिरी सुद्धा बुजून गेले आहेत. अशा कित्येक पूर्ण गावातून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी आदेश दिलेला आहे. त्या आदेशाचे पालन करत सर्व मंडळ अधिकारी, तलाठी हे सर्वे सुद्धा करतात. त्यानंतर आपले जे ETO साहेब आहेत, पुरी साहेब सुद्धा पाहून गेले, BDO साहेब, राजपूत साहेब सुद्धा पाहून गेलेले आहेत. त्यानंतर तहसीलदार साहेब सुद्धा आले होते, फैनाज साहेब सुद्धा आले होते. तरीच आमची हेच मागणी आहे की शेतकऱ्यांना तात्काळ व पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी.